मृत्यू षडाष्टक योग. खूप लोकांनी हा शब्द ऐकलाय, परंतु माहिती नाही की हे काय आहे. मृत्यू षडाष्टक म्हणजे 6व्या आणि 8व्या स्थानात या राशी असतात. स्पेसिफिकली तुम्ही हे ऐकलं असेल की गुरुजींनी तुम्हाला सांगितलंय की लग्न करू नका ह्या राशींबरोबर, का तर मृत्यू षडाष्टक योग येतोय. म्हणजेच असं असतं की ह्या राशींचे गुणधर्म एकमेकांशी जुळत नाहीत. ह्या मृत्यू षडाष्टक मध्ये येणाऱ्या राशी मी आज तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. मग ते तुमचं लग्न ठरवताना असेल किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये पार्टनरशिप करताना असेल. कसं असतं ना की ह्या राशी एकमेकांशी यांचे गुणधर्म जुळत नाहीत. त्यामुळे इवन घरातही ह्या राशींची लोक असतील तर त्यांचे एकमेकांशी पटत नाही, वाद होतात. किंवा आपण एक म्हणतो ना मी तू पणा, की माझी ही रास आणि त्या मृत्यू षडाष्टकातल्या योगाची त्या व्यक्तीची रास या एकमेकांशी ऑपोजिट गुणधर्मांमुळे मी तूपणा हा जास्त येतो. सो ह्या राशींपासून आपण एक म्हणू शकतो की तुम्ही लांब राहू शकतात किंवा मैत्री करताना, लग्न करताना, पार्टनरशिप करताना तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्यामुळे हा रील नक्की सेव्ह करा. आणि जर लग्नामध्ये तुम्हाला मृत्यू षडाष्टक योग माहिती नसतील तर ह्या राशी आता तुम्ही जाणून घ्या. सर्वप्रथम येते ती म्हणजे मेष आणि कन्या रास. दुसरी रास आहे मिथुन आणि वृश्चिक रास. तिसरी रास येते सिंह आणि मकर रास. चौथी तूळ आणि मीन रास. पाचवी धनु आणि वृषभ रास. 6वी रास कुंभ आणि कर्क. सो ह्या राशींशी एकमेकांशी जुळत नाही असं म्हणतात. ऑफकोर्स याच्यासाठी पत्रिकेतले बाकीचे ग्रहयोगही महत्वाचे ठरतात, परंतु मृत्यू षडाष्टकातल्या राशींबरोबर लग्न करू नये, पार्टनरशिप करू नये, मैत्री शक्यतो नाहीच टिकत. त्यामुळे ह्या राशींपासून आपण लांब राहू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि सेव्ह करा. तुम्हाला हा आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. धन्यवाद. डॉक्टर श्यामल अयादी, ॲस्ट्रोवास्तू. ओम साईराम.